समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। नाही समजले आम्हा दैवाची खेळी, निरोप घेतला भारतीताई तुम्ही जगाचा अवेळी। क्षणोक्षणी ताई तुमची आठवण येते मनी, नकळत ओघळती अश्रू नयनी। स्वर्गीय भारतीताई महेंद्र लाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शोकाकुल ओंकार दादा पाटील युवा शक्ती तसेच खटाव ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व ग्रामस्थ खटाव तालुका पलूस जिल्हा सांगली। पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील स्त्री समुपदेशन केंद्राच्या वतीने गेली 3 महिने मुली व स्त्रियांसाठी शिवण क्लास व फॅशन डिझायनिंग कोर्सेसचे आयोजन करण्यात आले होते। या कोर्सच्या समाप्ती समारोपाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे होते, तर प्रोफेसर डॉक्टर सौ एन.एस. गायकवाड या अध्यक्षस्थानी होत्या। यावेळी कोर्सच्या प्रशिक्षिका सौ त्रिशला मगदूम, प्राध्यापक डॉक्टर कदम यसडी उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे म्हणाले की कोणतीही चांगली कला माणसाला जगवते। जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही चांगले करून जगण्याचा मार्ग शोधावा लागतो। उत्पन्नाचे साधन तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला दुसऱ्यासमोर हात पसरावे लागतात। हे हात पसरावे लागू नये, स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी प्रत्येकाकडे एक तरी कला असावी लागते। ज्या मुलींनी टेलरिंग प्रशिक्षण घेतले त्यांचे प्रदर्शन भरवले, त्यामुळे समाधान वाटले। प्रत्येकाने एकतरी कला जोपासावी, तीच कला जीवन समृद्ध करते असे ते म्हणाले। यावेळी अध्यक्षीय विचार व्यक्त करताना प्रोफेसर डॉक्टर सौ एन.एस. गायकवाड म्हणाले की स्वावलंबी जीवन हा यशाचा मार्ग आहे। या मार्गावर पोहोचण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या जीवनाचा चरितार्थ भागावा म्हणून एखादी कला जोपासली पाहिजे अशा त्या म्हणाल्या। यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थींनी प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर कदम यसडी यांनी केले। सूत्रसंचालन डॉक्टर व्ही.एस. विनोदकर यांनी केले, तर आभार प्राध्यापक ए.एन. केंगार यांनी मानले। यावेळी या कार्यक्रमास कला व विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। मुली आपापल्या पायावर उभी राहण्यासाठी बाबासाहेब चितळे महाविद्यालयात गेली कित्येक वर्ष झाली हा कोर्स सुरू आहे। ह्या प्रशिक्षिका माननीय सौ कृष्णा मगदूम प्रशिक्षण देतात। प्रशिक्षण देत असताना त्यांचा हा कोर्स सुरू करण्याचा एकमेव उद्देश की मुलींनी स्वतःला लागणारे कपडे स्वतः शिवावेत हा त्यांचा उद्देश आहे। काही मुली शिकून गेल्यानंतर अर्थार्जन प्राप्ती व्हावी आणि आपल्या ह्याच्यात अगदी साधं एक उदाहरण द्यायचं तर साधं ब्लाऊज शिवायचं झालं तर बाहेर 70 ते 80 रुपये द्यावे लागतात। पूर्वी जे फक्त 20-25 रुपये शिवून मिळत होतं, म्हणजे शिवण क्लासच्या शिलाईचा खर्च वाढलेला आहे। कपड्याच्या किमतीपेक्षा शिलाईचा खर्च वाढलेला आहे। आता प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, त्या ब्लाऊजची शिवून द्यायची किंमत 250 रुपये, 250 ते 300, आणि इमर्जन्सी असेल तर त्याच्यापेक्षा अधिक फी घेतली जाते। मग मॅडमचा उद्देश की कमी फीमध्ये महाविद्यालयातील त्या कमी फीमध्ये शिकवतात मुलींना। त्यांचा उद्देश की मुलींनी काही ना काही 4 पैसे मिळवावेत, घरातले मिस्टरांच्या खिशातले पैसे बाहेर न जाता घरातले पैसे घरात राहून अर्थार्जन प्राप्ती व्हावी हा उद्देश आहे त्यांच्या मागे। त्यामुळे त्या गेली कित्येक वर्ष महाविद्यालयात प्रशिक्षण देण्यासाठी येतात। विविध प्रकारचे ब्लाऊज, अगदी लेटेस्ट सुद्धा फॅशन त्या शिकवतात। विविध प्रकारचे ड्रेस, मुलींचे ड्रेस मटेरियल आणून किंवा जुन्या साडीचे ड्रेस शिवून द्यायचं काम करतात। माझा उद्देश एकमेव आहे की मला 4 पैसे नाही मिळाले तरी चालते, पण घरोघरी महिलांनी बसून न राहता काही ना काही गोष्टी अर्थार्जन प्राप्त करावे हा त्याचा माझा उद्देश। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।